मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि इतर शिक्षक संघटनांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला शिक्षक आमदार जयंत असगावकर, व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अनेकांनी आपली मनोगतं व्यक्त करत शासनाच्या चुकीच्या धोरणावर कडाडून टीका केली. राज्य शासनानं TET संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं, पण शासनानं त्याची पूर्तता केली नसल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. 15 मार्च 2024 या संच मान्यतेच्या आदेशामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्यानं हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचं भवितव्य शासनामुळं धोक्यात आलंय. शिक्षण सेवक पद रद्द करून शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी, TET सक्ती रद्द करावी, संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा आदेश रद्द करावा आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा आणि याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. शिक्षकांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आमदार जयंत असगावकर यांनी केलं. त्यासाठी शाळा बंद ठेवून सगळ्यांनी त्या ठिकाणी दसरा चौकातून मोर्चा काढायचा आहे. तो कलेक्टर ऑफिसवर जाईल आणि या आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. शासनाकडं यासाठी आपल्याला हे जे आंदोलन करायचं आहे यामध्ये मोठ्या संख्येनं आम्ही सामील होणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी शासन आपल्या या प्रश्नांना कुठंतरी न्याय देईल आणि हे प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नासाठी मी या निमित्तानं आव्हान करतो आपणाला की जिल्ह्यातील सगळ्या शाळा अगदी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सगळ्या शाळा बंद ठेवून त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता दसरा चौक येथे आपण जमूया आणि शासनावरती भव्य असा मोर्चा आयोजित करूया, एवढंच या निमित्तानं आपणास आवाहन करतो. या बैठकीला शिक्षक नेते दादासाहेब लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, प्रसाद पाटील, विलास पिंगळे, बाबा पाटील, RY पाटील, भरत रसाळे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, प्रमोद तोंडकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक उपस्थित होते.